नमस्कार मित्रांनो, आज आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाहणार आहोत. प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या दोन्हीची बॅलन्स शीट जवळपास सेमच असते. जास्त फरक या ठिकाणी आपल्याला असणारा दिसून येणार नाही. तर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट या ठिकाणी लॅबिलिटी अमाऊंटचे 2 कॉलम, ॲसेट आणि अमाऊंटचे 2 कॉलम दिलेत. तर प्रथम आपण लॅबिलिटी साईड बघूया. आता हे आपण फायनल अकाउंटची लॅबिलिटी साईड बघितली आहे, सेम तसंच आहे, जास्त काही बदल नाही. कारण फायनल अकाउंटमधली बॅलन्स शीट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधली बॅलन्स शीट यामध्ये जास्त फरक असत नाही, जवळपास सेम तशीच बॅलन्स शीट असते. तर लॅबिलिटी साईड बघा. आता लॅबिलिटी साईडची सुरुवात होते या ठिकाणी कॅपिटल फंडने लॅबिलिटीची सुरुवात होती आहे आणि हा कॅपिटल फंड तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल. जर प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंडच दिलेला नसेल तर ॲडजस्टमेंटमध्ये तसा उल्लेख असेल की कॅपिटल फंड कसा तयार करायचा हे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असेल, किंवा कॅपिटल फंडची अमाऊंट तर प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल, ती अशी अमाऊंट आपण कुठं लिहिणार आहोत, इनर कॉलमला या ठिकाणी कॅपिटल फंडची अमाऊंट लिहायची. इनरला का लिहायचे, का तर त्यामध्ये बरंच काही ॲड केलं जातं त्यामुळं. त्यानंतर आता या ठिकाणी उल्लेख केलेला आहे बघा, ॲड काय उल्लेख केलेला आहे, डोनेशन, एंट्रन्स फीस आणि सरप्लस. जर ॲडजस्टमेंटमध्ये आता सरप्लस जर आपण सोडलं तर बाकीचं बघा, सरप्लस आत्ताच नको, हे 2 पाहूया अगोदर. डोनेशन आणि एंट्रन्स फी हे जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असेल की कॅपिटलाइज करा, याचा अर्थ काय, तर भांडवल म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. कॅपिटलाइज करा म्हणजेच काय, तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करा, असा जर ॲडजस्टमेंटमध्ये उल्लेख असेल तर ते आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड करायचे, अन्यथा ते आहे असं इन्कम साईडला नोंदवायचे. जर स्पेशली उल्लेख असेल ॲडजस्टमेंटमध्ये की डोनेशन असेल किंवा एंट्रन्स फीस असेल किंवा लेगसीज असेल, हे जर कॅपिटल फंडमध्ये ॲड करा असा उल्लेख आला तरच ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे. आणि जे काही ॲड होईल ते पहिलं कॅपिटल फंड आणि त्यामध्ये ॲड होणाऱ्या नंतरच्या ज्या काही तुमच्या अमाऊंट असतील त्या अमाऊंट तुम्ही या ठिकाणी ॲड करा. त्यानंतर जर तुम्हाला सरप्लस झाला म्हणजे इन्कम जास्त झालं तर ते सरप्लससुद्धा काय होणार, ॲड होणार. आणि जर डेफिसिट झाला तर ते डेफिसिट काय होणार आहे, लेस होणार आहे. सरप्लस झाला तर ॲड करा आणि डेफिसिट आलं तर लेस करा. सरप्लस किंवा डेफिसिट याची नोंद केल्यानंतर कॅपिटल कुठं घ्यायचं आहे, तुम्ही आउटरला घ्यायचं आहे. तोपर्यंत आउटरला कॅपिटल येणार आहे का, नाही. जोपर्यंत सरप्लस असेल किंवा डेफिसिट असेल हे तुम्ही ॲड करत नाही किंवा लेस करत नाही तोपर्यंत कॅपिटल फंड आपण आउटरला घेणार नाही, ठीक आहे. त्यानंतर बिल्डिंग फंड. आता बिल्डिंग सर्रास आपण फायनल अकाउंटमध्ये पाहिलं आहे, बिल्डिंग म्हटलं का ॲसेट म्हणतो आपण, ठीक आहे. बिल्डिंग ॲसेटच आहे, पण या ठिकाणी काय उल्लेख आहे, तर बिल्डिंग फंड म्हटलेला आहे. बिल्डिंग फंड म्हणजे काय, तर बिल्डिंग बांधण्यासाठी कुणीतरी फंड गोळा केलेला आहे, फंड जमा केलेला आहे. मग या फंडचा यूज आपल्याला काय करायचा आहे, तर बिल्डिंग बांधण्यासाठीच करायचा आहे. या पैशाच्या आधारे तुम्हाला बिल्डिंग बांधायची आहे, म्हणजेच ही तुमची लॅबिलिटी आहे. म्हणून हा बिल्डिंग फंड कुठे येणार, लॅबिलिटीला. फक्त बिल्डिंग असेल तर कुठे येईल, ॲसेटला. पण बिल्डिंग फंड म्हणतं आहे, बिल्डिंगसाठी काही पैसे गोळा केलेले आहेत, त्याचा यूज आपल्याला बिल्डिंगसाठीच करायचा आहे, म्हणून ती लॅबिलिटी आहे, ठीक आहे. त्यानंतर टोर्नामेंट फंड असेल, म्हणजे हे जे काही फंड आहेत हे सगळे फंड आपण काय करणार आहोत, आपल्या लॅबिलिटीमध्ये घालणार आहोत. का तर याचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे, त्या कार्यासाठी हे फंड आपल्याला वापरायचे आहेत. हे जे काही सगळे फंड दिलेले आहेत तुम्हाला, हे फंड असेल, त्यानंतर चॅरिटी फंड असेल, त्यानंतर स्पेशल फंड असेल, जे काही फंड असतील ठराविक कारणासाठी हे तुम्हाला, आता हे बघा इथे हे जेवढे फंड दिलेले आहेत हे सगळे फंड काय येणार, तुमच्या लॅबिलिटी साईडला येणार. म्हणजेच काय,
तर या फंडचा उपयोग तुम्हाला त्या त्या कारणासाठी करायचा आहे. चॅरिटीसाठी काही फंड दिला आहे, स्पेशल प्राईज फंड काही दिला आहे, काही स्पेसिफिक ठराविक कारणासाठी काही फंड दिला आहे, बिल्डिंग फंड आहे, टोर्नामेंट फंड आहे. हे फंड काय आहेत तर तुम्हाला त्याच कारणासाठी त्या पैसा वापरायचा आहे, म्हणून ते कुठे येणार आहे, लॅबिलिटी साईडला. म्हणून हे सगळे फंड कुठे येणार आहेत तुमचे, लॅबिलिटी साईडला. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी आहे. ऑदर लोन, दुसरं कुणाकडनं आणखीन तुम्ही लोन घेतलेलं आहे तर ते लोनसुद्धा तुमची काय असणार आहे, लॅबिलिटी असणार आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला माहीत आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा आपण काय करतो इफेक्ट, एक म्हणजे त्या त्या एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं. समजा सॅलरी आउटस्टँडिंग असेल तर सॅलरीमध्ये ॲड होणार. आणि त्याचा जो सेकंड इफेक्ट आहे तो सेकंड इफेक्ट कुठं करणार आपण, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. येते लक्षात. पहिला इफेक्ट त्या त्या फंडमध्ये ते ॲड होणार आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. येते लक्षात. कुठलंही आउटस्टँडिंग असू द्या त्या त्या ह्याच्यामध्ये ॲड करा आणि सेकंड इफेक्ट एक्सपेन्सेस असेल तर लॅबिलिटीला नोंदवा. त्यानंतर प्री रिसिवड इन्कम. प्री रिसिवड याचा अर्थ जादाचं मिळालेलं इन्कम आहे. ते चालू वर्षीचं इन्कम नाही आहे तुम्हाला, ते ॲडव्हान्सचं इन्कम आहे. तुम्हाला ते नेक्स्ट इयरचं इन्कम याच वर्षी तुम्हाला दिलेलं आहे. ते तुमचं चालू वर्षीचं इन्कम नाही, नेक्स्ट इयरचं इन्कम आहे, पण ते तुम्हाला आत्ताच दिलेलं आहे. आत्ता चालू वर्षीच तुम्हाला ते इन्कम मिळालेलं आहे, म्हणजे हे कधीचं आहे, नेक्स्ट इयरचं आहे. असं प्री रिसिवड काही इन्कम असेल तर ते सुद्धा कुठे येणार आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. ठीक आहे. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फीस. लाईफ मेंबरशिप फीस हे सुद्धा ॲडजस्टमेंटमध्ये कसा उल्लेख आहे त्यानुसार ट्रान्सफर करायचं आहे. लाईफ मेंबरशिप फीस कॅपिटलाइज करा म्हटलं तर कॅपिटल फंड कॅपिटलमध्ये ॲड होणार, अन्यथा ती कुठे येणार आहे, तुमच्या इन्कम साईडला. म्हणजे जशी ॲडजस्टमेंट असेल, लाईफ मेंबरशिप फीची असू द्या किंवा ह्या सगळ्यांच्या असू द्या, डोनेशन, एंट्रन्स फी, लेगसीज, याची ॲडजस्टमेंटमध्ये जसा उल्लेख असेल त्यानुसार तुम्हाला हे कुठं करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे, जसं ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असेल. आता प्रत्यक्ष जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला आणखीन हे लक्षात येईल. आता ही झाली तुमची लॅबिलिटी साईड. त्याचबरोबर ॲसेट साईड. आता ॲसेट साईडमध्ये बघा, सुरुवातीला आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बॅलन्स आहे. आता हे कुठलं घ्यायचं आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आपण रिसिप्ट पेमेंटचा फॉर्मॅट पाहिला बघा. रिसिप्ट पेमेंटचा फॉर्मॅटमध्ये शेवटी पेमेंट साईडला शेवटी टू बॅलन्स कॅरेट डाऊन दिलेला आहे. पेमेंट साईडच्या पेमेंट साईडच्या शेवटी बाय बॅलन्स कॅरेट डाऊन आहे, टू नाही, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. म्हणजे ते जे शेवटचं बॅलन्स आहे, पेमेंट साईडचं शेवटचं जे काही कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स असतं, ते शेवटचं बँक बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स तुम्हाला त्या ॲसेटला नोंदवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट माहितीचा ॲसेट आहे, इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे, डेटर्स ॲसेट आहे, लँड बिल्डिंग ॲसेट आहे, फर्निचर ॲसेट आहे, प्लांट मशिनरी ॲसेट आहे, इक्विपमेंट ॲसेट आहे, प्लेग्राऊंड. आता एखादं स्पोर्ट्स क्लब असेल तर प्लेग्राऊंड, त्यांचं जे काय ग्राउंड आहे ती त्यांची ॲसेटच आहे. त्यानंतर मोटर व्हेकल ॲसेट आहे, लायब्ररी बुक्स. आता लायब्ररी बुक्स, एखादी एज्युकेशनल संस्था असेल तर त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात बुक्स असतात, म्हणजे तीसुद्धा त्यांची काय आहे, ॲसेटच आहे. त्यानंतर स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्स. आता बघा, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्स. आता हे काय आहेत तर हे क्लोजिंग स्टॉक आहेत. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, या साहित्याचा वापर आपण चालू वर्षी म्हणजे करंट इयरमध्ये केलेला नाही, तो माल तुमचा शिल्लक राहिलेला आहे. आता या ठिकाणी स्पोर्ट्स मटेरियलचा काही माल शिल्लक राहिलेला आहे, जो शिल्लक राहिला आहे, ज्याचा यूज केला नाही, तो क्लोजिंग स्टॉक म्हणून कुठे टाकायचा, ॲसेटला. जसं स्पोर्ट्स मटेरियलचं आहे त्याच पद्धतीनं स्टेशनरीसुद्धा तुम्ही 1000 रुपयाची स्टेशनरी आणलेली आहे आणि त्यातली 200 रुपयाची स्टेशनरी तुमची
शिल्लक आहे करंट इयरमध्ये, म्हणजे 31 मार्चपर्यंत ती तुम्ही वापरलीच नाही 200 रुपयाची, 200 रुपयाची तशीच आहे. म्हणजे हा 200 रुपये खर्च झाला का तुमचा? झाला नाही. तो माल शिल्लक आहे म्हणून तो येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याचप्रमाणे स्टॉक ऑफ ड्रग्स, एखाद्या हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी गोळ्या औषधं जे काही शिल्लक राहतात तर ते औषधांचा स्टॉक असेल तर तो सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच घेतो. ठीक आहे. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन. जर तुम्ही म्हणणार लोन म्हटलं का लॅबिलिटीला आलं पाहिजे, पण हे लोन कसलं आहे? लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन. तुम्ही कुणाला तरी दिलंय, ते कुणाला तरी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही या जी काही ज्या ऑर्गनायझेशनचं तुम्ही अकाउंट करता त्या ऑर्गनायझेशननं दुसऱ्या कुणाला तरी ते लोन दिलेलं आहे, दुसऱ्याला लोन दिलेलं आहे, दुसऱ्याला पैसे व्याजानं दिलेले आहेत, कर्जावर दुसऱ्याला पैसे दिलेले आहेत, म्हणजे ती तुमची ॲसेट आहे. त्यामुळे हे ॲसेट साईडला येणार. त्यानंतर तर या ठिकाणी बघा ॲक्युअर्ड इंटरेस्ट म्हणजे या ठिकाणी उल्लेख केला आहे की हा तुम्हाला मिळायचा आहे, आणखीन मिळालेला नाही असा इंटरेस्ट आहे. जो मिळायचा आहे आणखीन मिळालेला नाही असा इंटरेस्ट आहे. हा कुठं लिहायचा आहे तुम्हाला? ॲसेट साईडला. जो मिळायचा आहे आणखीन मिळालेला नाही. त्याचबरोबर प्रिपेड एक्सपेन्सेस, जादाचा केलेला खर्च, हा सुद्धा ॲसेटला, हे तुम्हाला माहीत आहे प्रिपेड एक्सपेन्सेस. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कमसुद्धा कुठं नोंदवायचं आहे? बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता बघा एक्सपेन्सेस आणि इन्कममध्ये घोळ होतो आहे. मी काय सांगितलं? आउटस्टँडिंग काहीही असलं तरी ते काय करायचं आहे? त्या ॲटममध्ये ॲड करायचं आहे. पण सेकंड इफेक्ट मात्र जर एक्सपेन्सेस असतील तर लॅबिलिटीला करा आणि जर इन्कम असेल तर ॲसेटला करा. या ठिकाणी बघा एक्सपेन्सेस असेल तर लॅबिलिटी साईडला आपण एक्सपेन्सेस घेतलेत आणि इन्कम असेल तर ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग म्हटलं का त्या ॲटममध्ये ॲड करा, पण सेकंड इफेक्ट मात्र त्याचा काय होणार? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर लॅबिलिटीला, आउटस्टँडिंग इन्कम असेल तर ॲसेटला. ठीक आहे. तर या ठिकाणी हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तुम्हाला सांगितलेला आहे. याच्या आधारे आपल्याला प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायचे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.